काल अचानकपणे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील गोहे आश्रमशाळेमधील 40 मुलींची प्रकृती बिघडली. त्यामुळे प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. त्यातील 11 मुली या जास्त अत्यवस्थ असल्याने त्यांना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत भेट देत सुरू असलेल्या उपचाराबाबत त्यांनी माहिती घेतली व विद्यार्थिनींच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रशासनाने एका बेडवर 2 मुलींना उपचार सुरू ठेवले होते. प्रत्येक पेशंटला स्वतंत्र बेड दिले नसल्याची तक्रार पालकांनी यावेळी केली. तसेच पालकांनी असेही सांगितले की कालपासून आम्ही पालक येथे थांबून आहोत, बाहेर झोपतोय व बाहेरच जेवतोय. त्यावर रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरून असे प्रकार खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा यावेळी आढळरावांनी दिला. या सर्व पाल्यांची जेवणाची व्यवस्था तात्काळ करून देत मुलींच्या उपचाराबाबत आपण कुठलीही हायगय होऊ देणार नाही असे आढळराव यांनी आश्वासन दिले. पावसाळी वातावरणाने घोडेगाव परिसरातील शाळेतील अनेक विद्यार्थी देखील आजारी पडल्याचे दिसून आले आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अरुण गिरे, तुकाराम काळे, सुनील बानखेले, मिलिंद काळे, अमोल अंकुश, मनोज काळे, लहू असवले, राजाभाऊ काळे, खंडू खंडागळे, प्रशांत काळे, राजेंद्र वायाळ आदी शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याच बातमीची दृश्य पाठवले आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी. पाहूयात.